नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कशात मस्त आहात ना. एक गृहिणी किती मल्टीटास्किंग असते. ती घर सांभाळते, मुलांनाही सांभाळते, अशा प्रकारे किती कामं करते ना. मैत्रिणींनो, एक फुल टाईम गृहिणी हिची सकाळ खूप धावपळीची असते आणि खूप गोष्टी तिला मॅनेज कराव्या लागतात. त्यामुळे तिची होणारी ही चिडचिड, तब्येत खराब होणं हे साहजिक आहे. पण गृहिणी करणार काय? तिचं तिलाच करावं लागतं. म्हणूनच आपण त्याच्यातून आपल्याला मार्ग काढायचा असतो आणि तो मार्ग म्हणजेच काय? मार्ग काढायचा म्हणजे काय? तर आपली होणारी धावपळ, चिडचिड जर कमी करायची असेल, तर आपल्याला काही नियोजन करावे लागेल, काही मॅनेजमेंट करावे लागेल. होय की नाही गृहिणी? आपल्यालाच ठरवायला लागेल. तर सकाळची धावपळ कमी करायची असेल, तर रात्रीची पूर्वतयारी ही फार इम्पॉर्टंट आहे. रात्री किचन क्लिनिंग करणे, डब्याचं प्रिपरेशन करणे, कामाचे नियोजन, तसेच किचन ओटा साफ करणे, सिंक साफ करणे, रात्रीची भांडी धुणे, या सगळी कामं जर आपण रात्रीच पूर्ण केली, तर आपल्या सकाळची ताण कमी होतो. ही 20-30 मिनिटाची मेहनत आपल्या सकाळची 1 तासाची बचत करते. त्यामुळे गृहिणींनो, ही 20-30 मिनिटाची मेहनतची सवय आत्ताच लावून घ्या आणि आपल्या कामाचे ताण कमी करण्यास हे फार मदतशीर आहे. जर रात्रीचं प्रिपरेशन बऱ्यापैकी छान झालं असेल, तर भला सकाळी उठून मला लगेच कामाला सुरुवात करण्याची गरज नाही. आपल्याला कुठलं काम कधी करायचे, किती वेळापर्यंत करायचे, हा जर चार्ट क्लिअर असेल, तर मला पहाटे लवकर उठण्याची गरज नाही. त्यामुळे आपला ताणही फार कमी होतो. अशा प्रकारे मला सकाळी 8 वाजता टिफिन रेडी करायचा असतो. त्यामुळे सहज मी 6:30 ते 6ला उठून डबा तयार करण्याची सुरुवात करत असते. त्यामुळे माझा टिफिन पटकन होतो आणि माझी धावपळ होत नाही. अशा प्रकारे कुठलं काम कधी करायचे, कुठल्या वेळेत करायचे, हे आपण ठरवलं पाहिजे. तसेच सगळी कामं ही गृहिणीनेच केले असं नाही. थोडं कामे ही घरातल्या इतरांना देणे, त्यामुळे सकाळची धावपळ कमी होते. थोडंसं कामाचे नियोजन आणि फ्लेक्झिबिलिटी ही प्रत्येक गृहिणीमध्ये असली पाहिजे. जर तुम्हाला माझ्या या व्हिडिओमधून काही आवडलं असेल, तर तुम्ही नक्की कमेंट करा आणि तुम्ही तुमच्या सकाळची धावपळ कमी करण्यासाठी काय काय करता हे माझ्याशी नक्की शेअर करा. आणि जर माझ्या व्हिडिओ आवडत असतील, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच सुंदरशा विषयावर. बाय.